नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व महामार्ग आणि राज्य महामार्गांची दुरावस्था झालेली आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्र शेवाडी महामार्ग असतील, अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्ग असतील, सुरत नागपूर महामार्ग असेल, त्यानंतर खेतिया विसरवाडी राज्य मार्ग आणि सोनगीर तर धानोरा या महामार्गांची अत्यंत अशी दयनीय अवस्था जी आहे ती झालेली आहे। वारंवार तक्रार करून देखील कुठलीही दखल जी आहे ती संबंधित विभागाने घेतलेली नाही आहे। त्यामुळं पहिल्याच पावसामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था जी आहे ती झालेली आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे जे आहे ते पसरलेले आहेत, त्यामुळं वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्र शेवाडी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, परंतु दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार असा काहीसा प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे। तशीच परिस्थिती राज्य महामार्गाची देखील झालेली आहे। त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी काहीशी मागणी जी आहे ती आता वाहनधारकांकडून केली जात आहे। एकीकडे शासनाच्या वतीने रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आणि रस्ते तयार करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा ज्या ते केल्या जात असतात, परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची आजही दयनीय अवस्था आहे। परंतु या दयनीय अवस्थेला सुधारणार कोण असा काहीसा प्रश्न जे आहे त्याचा उपस्थित होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैतरा, टीव्ही9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।